सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी ज्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर किशोर कोल्हे सर, उपप्राचार्य प्राध्यापक मुकेश चौधरी सर, त्याचबरोबर प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जतीन कुमार मेढे सर, प्राध्यापक प्रबोधिनीचे इतर सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित माझे सहकारी भगिनी बंधू आणि विद्यार्थिनींनो, राज्यघटनेच्या निर्मितीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय। या निमित्ताने मी जाणीवपूर्वक आजच्या या विशेष व्याख्यानामध्ये भारतीय राज्यघटनेचा निर्मितीचा इतिहास या विषयावर आपल्याशी संवाद साधतोय। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 26 जानेवारी 1950 पासून आपण आपल्या देशामध्ये राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आणि त्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणून या अमृत महोत्सव काळामध्ये देशभरामध्ये विविध व्याख्याने आयोजित केली जात आहेत, विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। मला आत्मविश्वास वाटतो की आज मी तुमच्याशी जो संवाद साधणार आहे हा संवाद संपल्यानंतर प्रामुख्याने 2-3 गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतील। त्यातली पहिली गोष्ट की भारताची राज्यघटना आपण का स्वीकारली हे लक्षात येईल। दुसरी बाब ती म्हणजे भारतीय राज्यघटना समितीचा इतिहास तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी जो करतोय तो लक्षात येईल। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की भारताच्या राज्यघटनेचं शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना का म्हटलं जातं या संदर्भातलं आपलं मत हे पक्क होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना समितीचे शिल्पकार का ओळखले गेले हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। साधारणतः असं म्हटलं जातं की 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं। ह्या आपल्या सगळ्या भारतीय लोकांवर, हिंदुस्थानी जनतेवर ब्रिटिशांनी अनोदित अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार केले हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे किंवा इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। साधारणतः 1900 नंतर हिंदुस्थानी जनतेमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही महत्त्वाकांक्षा निर्माण झाली। असं वाटायला लागलं की आम्हाला आता स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आम्ही या पारतंत्र्यातून मुक्त झालो पाहिजे। आणि म्हणून मग त्या इतिहासामध्ये मी फार खोलवर जात नाही, पण अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं, आपली आहुती दिली। काही लोक फासावर गेले, सुखदेव असतील, राजगुरू असतील, भगतसिंग असतील, अगदी आपल्या नाशिक जिल्ह्यामधला हुतात्मा वीर अनंत कांधेरे असतील की त्यांनी जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याला थिएटरमध्ये जाऊन त्याच्या शेजारी बसून गोळीबाराने त्याला उडवून टाकलं। एकूणच या देशभरामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी, मग त्याच्यात महात्मा गांधींचाही उल्लेख करावा लागेल की त्यांनी काढलेली सविनय कायदेभंगाची चळवळ असेल अथवा त्यांनी केलेला दांडी येथील मार्च असेल, वेगवेगळ्या गोष्टींवर महात्मा गांधींनी ह्या हिंदुस्थानामध्ये जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळेल याचा प्रयत्न केला। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या वेळेला स्वातंत्र्य आंदोलनाने जोर धरला त्यावेळेला साधारणतः ब्रिटिशांच्या आता असं लक्षात आलं की आम्ही फार काळ या हिंदुस्थानी जनतेला पारतंत्र्यात ठेवू शकत नाही, यांना आज ना उद्या स्वातंत्र्य द्यावं लागेल। आणि म्हणून हे लक्षात आल्यानंतर पहिलं पाऊल ब्रिटिश प्रशासनाकडून उचलण्यात आलं आणि ते उचललं गेलं 24 मार्च 1946।
24 मार्च 1946 ला ब्रिटिशांनी एक कॅबिनेट मिशन, की या कॅबिनेट मिशन अंतर्गत 3 सदस्य होते. या 3 सदस्यांनी हिंदुस्थानामध्ये जावं, हिंदुस्थानी जनतेची मतांतरे सगळी ऐकून घ्यावी आणि आपल्याला नेमकं स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यायचंय या संदर्भातला अहवाल या कॅबिनेट मिशनने सादर करावा असं ठरलं. आणि या कॅबिनेट मिशन मध्ये जे सदस्य होते त्यामधले एक सदस्य होते सर पॅथिक लॉरेन्स, दुसरे सदस्य होते सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे सदस्य होते सर अलेक्झांडर. 24 मार्च 1946 ला हे कॅबिनेट मिशन आपल्या हिंदुस्थानी जनतेच्या संदर्भामध्ये मतांतरे ऐकून घेण्यासाठी आणि नेमकं स्वातंत्र्य आम्हाला कसं द्यायचं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आले. हे जे कॅबिनेट मिशन होतं, या कॅबिनेट मिशन समोर 3 महत्वाच्या गोष्टी होत्या. पहिली गोष्ट की ब्रिटिश भारत स्वतंत्र व्हावा, म्हणजे जो ब्रिटिशांच्या अंमलाखाली आमचा देश होता हिंदुस्थान हा स्वतंत्र व्हावा. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी लोकनिर्वाचित सदस्यांची स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्यात यावी. म्हणजे या देशाला जर आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची आदर्श अशा प्रकारची राज्यघटना समिती तयार करावी आणि त्या समितीने मग राज्यघटना लिहून पूर्ण करावी. हे दुसरं उद्दिष्ट या कॅबिनेट मिशनचं या ठिकाणी होतं. आणि तिसरं उद्दिष्ट होतं की जोपर्यंत घटना प्रत्यक्ष तयार होत नाही तोपर्यंत या देशामध्ये हंगामी सरकारची स्थापना करण्यात यावी. आणि मग हे जे हंगामी सरकार असेल, हे हंगामी सरकार या देशाचा राज्यकारभार चालवायला सुरुवात करेल. आणि म्हणून ही 3 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं 24 मार्च 1946 ला. आणि मग त्यानंतर 2 सप्टेंबर 1946 ला या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशामध्ये हंगामी सरकार अस्तित्वात आलं. आणि या हंगामी सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची एकमताने निवड करण्यात आली. आणि म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान ज्या वेळेला आपण उल्लेख करतो त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचा या ठिकाणी उल्लेख करतो. मुद्दाम आपल्याला माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो की ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो ते सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेच्या हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री होते. हे जे हंगामी सरकार अस्तित्वात आलं 2 सप्टेंबर 1946 पासून यांनी या देशामध्ये मग राज्यकारभार करायला सुरुवात केली. शिक्षण मंत्री, संचार मंत्री, रेल्वे मंत्री, उद्योग मंत्री अशी वेगवेगळ्या प्रकारची खाती या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे जे हंगामी सरकार होतं या हंगामी सरकारच्या माध्यमातून मग आपल्या देशभरामध्ये या ठिकाणी शासन पद्धतीचा अवलंब सुरू झाला आणि हंगामी सरकार आपल्या कामकाजाला सुरुवात त्यांनी केली. ज्यावेळेला कॅबिनेट मिशन आपल्या देशामध्ये आलं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की या देशाची आदर्श राज्यघटना तयार करायची असेल तर घटना समिती अस्तित्वात आली पाहिजे. आणि म्हणून घटना समितीची स्थापना करण्यात यावी. याकरता घटना समितीमध्ये कोण सदस्य असले पाहिजे याकरता 25 जुलै 1946 ला घटना समितीची निवडणूक झाली. आणि या घटना समितीमध्ये 25 जुलै 1946 ला जो निकाल आला या निकालामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एकूण 292 जागांसाठी म्हणजे घटना समितीतल्या 292 लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचं होतं. या 292 लोकप्रतिनिधींपैकी काँग्रेस पक्षाचे 202 प्रतिनिधी निवडून आले, मुस्लिम लीगचे 73 प्रतिनिधी निवडून आले आणि इतर पक्षांचे 17 निवडून आले. विशेष म्हणजे एक गोष्ट महत्वाची अशी लक्षात घ्यायची आपल्याला सगळ्यांना की मुस्लिम लीग हा संदर्भ यासाठी आलेला आहे की त्यावेळेला अखंड हिंदुस्थान होता. म्हणजे आजचे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही मिळून हा जो हिंदुस्थान होता या हिंदुस्थानाची राज्यघटना तयार करावी असा उद्देश होता. आणि म्हणून याच्यामध्ये साधारणतः हिंदू मुस्लिम विविध जाती धर्माचे सगळे प्रतिनिधी यावेत अशी अपेक्षा घटना समितीमध्ये होती. आणि म्हणून 202 काँग्रेसचे, मुस्लिम लीगचे 73 आणि इतर पक्षांचे 17 असे सदस्य निवडून आले. आता हे जे 292 प्रतिनिधी भारतीय राज्यघटना समितीमध्ये घेण्यात आलेले होते त्यांच्याच बरोबर
एकूण 93 सदस्य देशभरातील संस्थानिक होते. या संस्थानिकांचे प्रतिनिधी द्यावे अशी अपेक्षा होती. परंतु त्यावेळेच्या संस्थानिकांनी भारताच्या राज्यघटना समितीमध्ये सहभाग घेण्यासाठी नकार दिला आणि म्हणून हे 93 प्रतिनिधी घटना समितीमध्ये येऊ शकले नाही आणि मुख्य आयुक्तांच्या अंमलाखाली असलेले म्हणजे चीफ कमिशनद्वारे एकूण 4 सदस्य निवडायचे होते. हे 4 सदस्य निवडून गेले. असे एकूण 292 अधिक 4 असे 296 प्रतिनिधी त्या ठिकाणी मग निवडून आलेले. आता पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या की 93 प्रतिनिधी जे होते संस्थानिकांचे ते या घटना समितीमध्ये त्यावेळेला सहभागी झालेले नव्हते आणि म्हणून ही जी समिती होती ती 296 जणांची मग या ठिकाणी झाली. ज्या वेळेला फाळणी झाली हिंदुस्थानाची मध्ये त्याच्यातही असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये जी एक उक्ती आहे की फोडा आणि झोडा म्हणजे या अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण व्हावा, संघर्ष निर्माण व्हावा आणि याच्यातून या अखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य न देता 2 तुकडे करावे. हिंदू बहुल भाग असलेला देश म्हणजे भारत आणि मुस्लिम भाग असलेला देश म्हणजे पाकिस्तान. आणि एका अर्थाने जर असं आपण म्हटलं इतिहासाचा अन्वय अर्थ काढला तर ब्रिटिश लोक जे होते ते फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करण्यामध्ये यशस्वी झाले. देशाची फाळणी झाली दुर्दैवाने आणि फाळणी झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे 2 नवीन देश या ठिकाणी स्थापन करण्यात आले आणि याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानामध्ये निवडून आलेले जे घटना समितीचे सदस्य होते ते तिकडे गेले आणि भारतामध्ये जे घटना समितीमध्ये सदस्य निवडून आले ते इकडे आले आणि म्हणून ही जी घटना समिती होती तिची सदस्य संख्या ही 229 इतकी या ठिकाणी झाली. मी बोलताना जाणीवपूर्वक तुम्हाला काही नावांचा उल्लेख यासाठी करतोय की भारताच्या राज्यघटना समितीमध्ये विविध जाती धर्माचे विविध प्रकारचे शिक्षण घेतलेलं विविध प्रकारचं कौशल्य प्राप्त असलेले समाज सुधारक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काम करणारे अनेक महानुभाव या सगळ्याचा समावेश भारताच्या राज्यघटना समितीमध्ये झाला होता. आणि या राज्यघटना समितीमध्ये मी काही नावं मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, के मुंशी, बॅरिस्टर जयकर असतील, त्याचबरोबर पंडित गोविंद वल्लभ पंत असतील, एस.एम. असफ अली असतील, बॅरिस्टर जयकर असतील असे विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे मान्यवर या घटना समितीमधले प्रमुख सदस्य होते. याच्यामध्ये एन गोपालस्वामी हे पण एक सदस्य होते की जे मसुदा समितीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. मौलाना अब्दुल कलाम आझादही त्याच्यामध्ये असल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. याबरोबर मी जसा उल्लेख केला की या घटना समितीमध्ये विविध जाती धर्मांचं प्रतिनिधित्व करणारे काही सदस्य होते. त्याच्यापैकी डॉक्टर सादुल्ला हे मुस्लिम लीगचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये करत होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती या वर्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये या ठिकाणी होते आणि दलित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून जगजीवन राम यांचाही घटना समितीमध्ये समावेश असल्याचा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले ज्यांनी चांगलं काम या देशामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला अशा घटना समितीमध्ये काही सदस्यांची या ठिकाणी निवड झाली. मी जाणीवपूर्वक आपल्याला पुन्हा एकदा नीट लक्षात आणून देऊ इच्छितो की या घटना समितीमध्ये काही महिला सदस्य सुद्धा निवडून आलेल्या होत्या. साधारणतः एकूण 15 महिला सदस्य या भारताच्या राज्य घटना समितीमध्ये निवडून आल्या होत्या. आणि याच्यामध्ये जर दावा आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की विजयालक्ष्मी पंडित आहे, सरोजनी नायडू आहे, हंसा मेहता आहे, दुर्गाबाई देशमुख आहे, दक्षी आणि वेलायुध ही दलित महिला आहे. हे सुद्धा या घटना समितीमध्ये निवडून आल्याचे दिसते. लीला राय, सुचेता कृपलानी आहे, बेगम रसूल आहे, रेणुका रे, मालिनी चौधरी, हंसा मेहता, राजकुमारी कौर अशा विविध प्रकारच्या या 15 महिला घटना समितीमध्ये त्या काळामध्ये या ठिकाणी निवडून आल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून एकूणच 1946च्या जुलै महिन्याच्या 25 तारखेला हा जो निकाल जाहीर झाला
घटना समितीचा, या घटना समितीमध्ये हे इतके चांगले विचारवंत या घटना समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. मग या घटना समितीचं पहिलं जे अधिवेशन झालं ते 9 डिसेंबर 1946 ला, ज्याला कॉन्स्टिट्यूशन हॉल असं म्हटलं गेलं. म्हणजे आताचा जर विचार केला आपण तर दिल्लीचं जे मध्यवर्ती सभागृह आहे संसदेचं, या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीचं पहिलं अधिवेशन सुरू झालं. आणि लक्षात घ्या सगळ्यांनी, म्हणून ज्या वेळेला असा उल्लेख केला जातो की घटना समितीचं कामकाज किती दिवस चाललं, तर 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत घटना समितीचं कामकाज या ठिकाणी चाललं. या आपल्या देशाची एक आदर्श राज्यघटना असली पाहिजे यासाठी घटना समितीने कामकाजाला सुरुवात केली आणि 9 डिसेंबर 1946 ला पहिलं अधिवेशन घटना समितीचं संपन्न झालं. या पहिल्या अधिवेशनाचं त्या दिवसापुरताचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची या ठिकाणी निवड करण्यात आली होती आणि घटना समितीचं कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून मग 11 डिसेंबरला म्हणजे 2 दिवसानंतर घटना समितीची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा 11 डिसेंबर 1946 ला घटना समितीचं कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली. म्हणून खरंच लक्षात घ्या की सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एक उच्च विद्याविभूषित अशा व्यक्तीची निवड झालेली होती की जे कलकत्त्याच्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते, प्राध्यापक हरेंद्र मुखर्जी. हे या घटना समितीचे उपाध्यक्ष होते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की घटना समितीला कायदेशीर सल्ल्याची खूप गरज होती. हे सगळं करत असताना त्याला कायद्यामध्ये बसवणं गरजेचं होतं. म्हणून तत्कालीन काळामध्ये जे कायदेपंडित म्हणून ओळखले जायचे, ज्यांना कायद्याचं विशेष अशा प्रकारचं नॉलेज होतं, ते ॲडव्होकेट B.N. राव यांची या समितीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून प्रामुख्याने निवड झाल्याचं आपल्याला दिसून येईल. एक महत्त्वाचा मुद्दा की ॲडव्होकेट B.N. राव हे घटना समितीमध्ये निवडून आलेले सदस्य नव्हते. ॲडव्होकेट B.N. राव यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग घटना समितीला व्हावा म्हणून त्यांना कायदेशीर सल्लागार म्हणून या ठिकाणी नेमण्यात आल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येईल. आणि 9 डिसेंबर 1946 ला हे जे पहिलं अधिवेशन झालं म्हणजे पहिला दिवस झाला घटना समितीचा, याच्यामध्ये एकूण 211 प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यामध्ये एकूण 9 महिला प्रतिनिधी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येईल. मी जे तुम्हाला आता या ठिकाणी बोललो की 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत घटना समितीचं कामकाज चाललं. मग हे कामकाज चालत असताना एकूण 11 अधिवेशनं झाली. म्हणजे ह्या समोर आपल्याला जे स्लाइड मध्ये दिसत आहे म्हणजे 9 ते 23 डिसेंबरला पहिलं अधिवेशन सुरुवात झालं होतं आणि 11वं अधिवेशन जे होतं ते 14 ते 26 नोव्हेंबर 1949 च्या दरम्यान झालं. म्हणजे इतक्या अधिवेशन 11 अधिवेशन या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये घटना समितीचं कामकाज करण्यासाठी झालं. आणि समितीची एक आणखी बैठक 24 जानेवारी 1950 ला झाली. म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याच्या 2 दिवस अगोदर. आणि या प्रसंगी 284 सदस्य जे उपस्थित होते त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या दस्तऐवजावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटनेचा स्वीकार आपण सगळ्यांनी केला. पण 24 जानेवारी 1950 ला जी घटना समितीचं शेवटची बैठक झाली, या बैठकीमध्ये एकूण 284 सदस्य उपस्थित होते आणि भारतीय राज्यघटनेच्या दस्तऐवजावर या प्रत्येकाच्या स्वाक्षऱ्या असल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या घटना समितीच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव सादर केला होता. आणि तिथून मग हे सगळं भारतीय स्वातंत्र्य मिळणं वगैरे या गोष्टींना या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि भारत एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक देश निर्माण व्हावा आणि त्याच्यासाठी एक भावी आपल्या या आदर्श अशा प्रकारची राज्यघटना असावी असा दृढ निश्चय
या उद्दिष्टांच्या ठरावाद्वारे करण्यात आलेला होता। ही गोष्ट मुद्दा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय। आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता तो 22 जानेवारी 1947 ला एकमताने आपण स्वीकृत केल्याचं या ठिकाणी दिसून येईल। आता मी महत्त्वाच्या एका मुद्द्याकडे या ठिकाणी येतोय की भारताची जी राज्यघटना या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतकं कामकाज करत चालली, तर ह्या घटना समितीमध्ये हे सगळं सोपं व्हावं, सहज व्हावं, सुलभ व्हावं याकरता विविध समित्यांच्या निर्मिती करण्यात आलेली होती। याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या समित्या आपल्या स्लाइड मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतील। ती म्हणजे याच्यामध्ये कार्यपद्धती नियम समिती स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचे अध्यक्ष होते, जे आपल्याला मूलभूत हक्क मिळाले ना भारताचा नागरिक म्हणून। तर या मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये जी उपसमिती नेमण्यात आलेली होती त्याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी। म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्या मूलभूत हक्कांचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला। या संदर्भातला अभ्यास जे.बी. कृपलानी यांनी या समितीद्वारे केला। राष्ट्रध्वजाबद्दलची एक समिती केली होती, ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी प्रामुख्याने होते। त्याचबरोबर केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरूंकडे होते। आणि ह्या सगळ्या घटना समित्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती। याला इंग्रजीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी असे या ठिकाणी म्हटलं गेलं। म्हणजे एवढी मोठी भारताची राज्यघटना की ती जगामध्ये सगळ्यात मोठी आहे। म्हणजे आपल्या देशाच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय की जगामध्ये सगळ्यात मोठी असलेली राज्यघटना आणि विशेष म्हणजे लिखित स्वरूपात की ती लिहून ठेवलेली आहे। इंग्लंडची राज्यघटना लिहून ठेवलेली नाही आहे, म्हणून इंग्लंडच्या राज्यघटनेला अलिखित राज्यघटना म्हणतात। पण आपल्या देशाची जी राज्यघटना आहे ती लिखित आहे, जगामध्ये सगळ्यात मोठी आहे। आणि मग या एवढ्या मोठी जी भारताची राज्यघटना तयार झाली 251 पानांची, या राज्यघटनेमध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी ड्राफ्ट तयार करण्यासाठी या सगळ्या घटना समितीच्या अंतर्गत जी मसुदा समिती तयार करण्यात आली, या मसुदा समितीकडे ते काम काय करण्यात आलं। नीट लक्षात की एवढं मोठं 296 सदस्य असलेल्या घटना समितीच्या मध्ये ही जी मसुदा समिती ही का महत्वाची आहे, कारण प्रत्यक्ष भारताच्या राज्यघटनेचा ड्राफ्ट मसुदा या समितीला तयार करायचा की प्रत्यक्षात राज्यघटना नसेल। आणि म्हणून या ड्राफ्टिंग कमिटीची म्हणजे मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता तुम्हाला थोडं लक्षात येत असेल की भारताच्या राज्यघटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मग हळूहळू आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या राज्यघटनेचं शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काम होतं। आणि म्हणून मग पुढे आपल्याला या संदर्भाबद्दल अधिक विवेचन येईल की या मसुदा समितीने प्रत्यक्ष कामकाज काय केलं। आता याच्यातल्या काही महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत ते मी तुम्हाला एकदा दृष्टिपथात सांगून देतो की 18 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा मंजूर करण्यात आला। 18 जुलै 1947 ला 22 जुलै 1947 ला आपला जो राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाला आपण मान्यता दिली किंवा तो तिरंगा असेल, त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, त्याच्यामध्ये अशोक चक्र असेल, हे जे काही आहे ते राष्ट्रध्वजाला आम्ही 22 जुलै 1947 ला या ठिकाणी मान्यता दिली। 15 ऑगस्ट 1947 ला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। घटनाक्रम नीट लक्षात घ्या, याच्यातली क्रोनॉलॉजी की 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे भारताला, आणि त्याच्या 1 दिवस अगोदर 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे हिंदुस्थानाचे जे 2 तुकडे झाले फाळणीच्या नंतर, यानंतर हिंदू बहुल असलेल्याला भारत म्हटलं गेलं आणि मुस्लिम बहुसंख्य असलेल्याला पाकिस्तान म्हटलं गेलं। पण पाकिस्तानची निर्मिती 14 ऑगस्टला झाली आणि भारताच्या स्वातंत्र्याची निर्मिती 15 ऑगस्टला झाली, म्हणजे मध्यरात्री झाली। आणि म्हणून आजही पाकिस्तानात स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट आहे आणि आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो। आता
29 ऑगस्ट 1947 म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि बरोबर बिलकुल 14 दिवसांनी म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना झाली. म्हणजे या ड्राफ्टिंग कमिटीचं काम 29 ऑगस्ट 47 पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर लगेचच या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि या ड्राफ्टिंग कमिटीने 4 नोव्हेंबर 1948 ला घटनेचा अंतिम मसुदा या ठिकाणी तयार करून टाकला. म्हणजे घटना समितीच्या प्रत्यक्षात ड्राफ्ट तयार करण्याचं काम 29 तारखेला सुरू झालं आणि ते बरोबर 4 नोव्हेंबर 1948 ला या ठिकाणी पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 ला आम्ही आमच्या देशाचं राष्ट्रगीताचा स्वीकार केला, त्याला मान्यता दिली आणि राष्ट्रगान आम्ही स्वीकारलं. म्हणजे जन गण मन आणि वंदे मातरम याचा आम्ही स्वीकार केला, त्याला मान्यता दिली 24 जानेवारीला. आणि 24 जानेवारी 1950 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवडून आले. आता नीट लक्षात घ्या, याच्यामधला एक मुद्दा की 1950 ला देशामध्ये लोकसभेची निवडणूक झालेली नव्हती, पण ही जी घटना समिती होती हिला कायदेशीर अधिकार दिला गेला होता, तिला संसद म्हटलं गेलं होतं. आणि म्हणून 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली, पण त्याच्याच अगोदर आपल्या देशामधलं सरकार अस्तित्वात आलं होतं आणि 24 जानेवारी 1950 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती या ठिकाणी झाले. आणि मग पुढचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 पासून देशामध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. मग आता हा 26 जानेवारी हा दिवस नेमका का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल की 26 नोव्हेंबर 1949 ला जर राज्यघटना आम्ही स्वीकारली, मग अंमलबजावणी 2 महिन्यांनी करण्याचं कारण काय, तर त्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. असं म्हटलं गेलंय आपल्या इतिहासामध्ये की 26 जानेवारी 1930 हा दिवस भारतामधला स्वातंत्र्य दिन म्हणून गणला गेला. लक्षात घ्या, 26 जुलै 1930 असं म्हटलं गेलंय, नोंद आहे त्याची इतिहासामध्ये की 26 जुलै 1930 ला रेवा नदीच्या किनाऱ्यावर भारतीय ध्वज त्या ठिकाणी उभा करण्यात आला की आम्ही स्वातंत्र्य. आणि म्हणून 26 जुलै असं ठरलं घटना समितीमध्ये की 26 जुलै हा दिवस 26 जानेवारी हा दिवस असला पाहिजे, म्हणून 26 जानेवारी 1930 ला पहिल्यांदा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं गृहीत धरून म्हणून 26 जानेवारी 1950 ला भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. आता मी ज्या मुद्द्याकडे तुम्हाला लक्ष वेधतोय ती आहे घटना समितीच्या अंतर्गत असलेली मसुदा समिती की जे 29 ऑगस्ट 1947 ला नियुक्त झाले. आता याच्यामधला इतिहास थोडं समजून घ्या की याच्यामध्ये एकूण 7 सदस्य आहेत. या 7 सदस्यांमध्ये जर आपण विचार केला तर घटना समितीच्या अंतर्गत असलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सदस्य एन गोपाल स्वामी अय्यंगार, नीट लक्षात घ्या हे नाव, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एन मुन्शी, एन माधवराव, सईद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचार्य. आता हे जे नेहमी आपण ऐकत आलो आणि पुस्तकांमध्ये वाचन करत आलो की मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते याच्यापैकी काही सदस्य मृत झाले, काही आजारी होते आणि म्हणून घटना समितीचं कामकाज करण्याचा सगळा भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला. याला पुष्टी म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी कंसात लिहून ठेवलंय की एन माधवराव यांची नियुक्ती मसुदा समितीमध्ये केव्हा झाली की जेव्हा या मसुदा समितीचे एक सदस्य होते बी एल मित्तल यांनी राजीनामा दिला प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे आणि म्हणून त्यांच्याऐवजी एन माधवराव. त्याच्यानंतर हे जे टी टी कृष्णमाचार्य आपल्याला नाव दिसतंय हे केव्हा सदस्य झाले की जेव्हा डी पी खेतान नावाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे सदस्य होते, तर त्यांचा मृत्यू झाला आणि टी टी कृष्णमाचार्य या ठिकाणी मग घटना समितीच्या अंतर्गत असलेल्या मसुदा समितीचे सदस्य झाले. प्रत्यक्ष 141 दिवस हे कामकाज चाललंय सगळं मसुदा समितीचं. आणि आता महत्वाचा एक मुद्दा अजून मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला भारताच्या राज्यघटना समितीची निर्मिती झाली
त्यावेळेला घटना समितीमध्ये सदस्य नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॉम्बे प्रांतामधून निवडून यायची इच्छा होती, पण ते निवडून येऊ शकले नाही. मला त्या इतिहासामध्ये जायचं नाही, पण एवढं फक्त एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समिती ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला ते या समितीमध्ये निवडून येऊ शकले नाही. त्याला अनन्य वेगवेगळ्या प्रकारची कारणं या ठिकाणी असू शकते. मग ज्या वेळेला असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस घटना समितीमध्ये तर पाहिजेच, आणि म्हणून मग बंगाल प्रांतामध्ये, म्हणजे अविभाजित बंगाल प्रांत होता अखंड हिंदुस्थान असताना, तर तो जो बंगाल प्रांत होता या बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये असले पाहिजे. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की बंगाल प्रांतामधील जसोर व खुलना या मतदारसंघातून जे सदस्य निवडून आले होते जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला. आणि या जोगेंद्रनाथ मंडलांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी मग त्या बंगाल प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडून आले आणि ते घटना समितीचे सदस्य झाले. हा इतिहास आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र दुर्दैवाने ज्या वेळेला पुन्हा भारताची फाळणी झाली हिंदुस्थानाची, त्यावेळेला दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतातून निवडून आलेले होते तो बंगाल प्रांत पाकिस्तानामध्ये गेला आणि बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे सदस्य होऊ शकत नव्हते. दुर्दैवाने त्या प्रदेशात ते असल्यामुळे ते त्या घटना समितीचे सदस्य झाले. मग त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे सदस्य राहू शकले नाही हे त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेला नेक्स्ट मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे आपल्या देशभरामध्ये घटना समितीतले सदस्य समाज सुधारक विचारवंत येऊन असं वाटत होतं की बाबासाहेब तर पाहिजे भारताच्या घटना समितीत, आता हे पाकिस्तानच्या घटना समितीला. मग अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची जाणीव जाणवल्यामुळे बॉम्बेच्या M.R. जयकर या निवडून आलेल्या सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. म्हणजे ज्या बॉम्बे प्रांतातून ते निवडून येऊ शकले नव्हते त्याच बॉम्बे प्रांताच्या एक जयकर नावाच्या सदस्याने राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये या ठिकाणी निवडून आल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येईल. हा एक दुर्मिळ छायाचित्र आहे की हे जी 7 सदस्यांची नावं मी आपल्याला वाचून दाखवली. या 7 सदस्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते मसुदा समितीचं, ज्याचं हे चित्र मी मुद्दाम आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवतो. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये कसे कसे या ठिकाणी येत गेले आणि मग त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली होती. आता भारतीय राज्यघटनेची चर्चा आणि मंजुरी ही ज्या वेळेला आपण या मुद्द्याचा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येईल की भारताची राज्यघटना सहजासहजी तयार झाली नाही. ती तयार करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले घटना समितीतील सदस्यांना आणि 3 वाचन झाले. म्हणजे याच्यातला पहिला टप्पा जो होता 9 डिसेंबर 1946 ला भारताच्या घटना समितीचं अधिवेशन सुरू झालं, तिथपासून तर 27 जानेवारी 1948 पर्यंत. याच्यामध्ये पहिलं वाचन घटनेचं हे या ठिकाणी झालं 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 पहिलं वाचन. मग चर्चा झाली, काही दुरुस्त्या आल्या, स्वीकारल्या गेल्या, काही दुरुस्त्या फेटाळल्या गेल्या, असं करून द्वितीय वाचनाला सुरुवात झाली. द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत या ठिकाणी करण्यात आलं. प्रत्येक कामावर चर्चा झाली. घटना समितीच्या अंतर्गत असलेल्या विविध समित्यांच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा झाली. मतदान सुद्धा त्या ठिकाणी काही प्रसंगी या ठिकाणी झालं. आणि हे झाल्यानंतर मग तृतीय वाचन घटनेचं झालं ते 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे नीट लक्षात घ्या, प्रथम वाचन, तृतीय वाचन, तृतीय वाचन, त्याच्यावर चर्चा, एवढं सगळं झाल्यानंतर मग 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाची घटना स्वीकृत आणि अधिनियमित करण्यात आल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येते. संविधान सभेच्या 165 बैठका झाल्या.
म्हणजे या 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांमध्ये 165 दिवस त्या बैठका या ठिकाणी झाल्या। त्यामध्ये प्राथमिक टप्प्यासाठी 46 दिवस लागले, प्रथम वाचनासाठी 5 दिवस लागले, द्वितीय वाचनासाठी 101 दिवस। काय तुम्ही प्रथम वाचन झालं, मग चर्चा झाली, त्याच्यावर काय करायचं नाही हे ठरलं, आणि द्वितीय वाचनाला 101 दिवस आणि तृतीय वाचनासाठी 13 दिवस लागले, असं आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येईल। आता हा आढावा एकदा फक्त पूर्ण मी तुमच्या लक्षात आणून देतोय की 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 एवढं घटना समितीचं कामकाज चाललं। म्हणजे हे एकूण कामकाज 2 वर्ष 11 महिने 17 दिवस चाललं। तत्कालीन काळामध्ये हे जे एवढं कामकाज चाललं, या घटना समितीच्या सगळ्या अधिवेशनांचा खर्च हा 63,96,729 रुपये इतका झाला तत्कालीन काळामध्ये। त्याचे करोडो असू शकते, पण 63,96,729 खर्च झाला। एकूण 11 अधिवेशनं घटना समितीची झाली आणि एकूण 165 बैठका या ठिकाणी झाल्या। 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या राज्यघटनेचा आपण स्वीकार केला। 24 जानेवारी 1950 ला 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि मूळ राज्यघटनेमध्ये 22 भाग म्हणजे 22 प्रकरण, 395 कलम आणि 8 अनुसूची एवढा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये होता। 26 जानेवारी 1950 ला राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली। 26 जानेवारी हा दिवस म्हणून आम्ही प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। म्हणजे ज्यावेळेला विद्यार्थ्यांना आपण असं विचारतो की भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता, त्यावेळेला बऱ्याच वेळेला गडबड होते की 15 ऑगस्ट का 26 जानेवारी, झेंडा तर दोन्ही दिवशी फडकला जातो, पण 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो स्वातंत्र्य दिन आहे। आणि 26 जानेवारीला आम्ही राज्यघटनेचा स्वीकार केला, तिला अधिनियमित केलं, खऱ्या अर्थानं जनता प्रजासत्ताक झाली, म्हणजे जनतेच्या हातात सत्ता झाली। या देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार 26 जानेवारी 1950 ला राज्यघटनेद्वारे या देशातल्या लोकांना या ठिकाणी मिळाला। खऱ्या अर्थानं जनतेच्या हातात सत्ता आली आणि म्हणून त्याला म्हटलं गेलं प्रजासत्ताक, जनतेच्या हातात सत्ता। आणि म्हणून 26 जानेवारी हा जो दिवस आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। एका महत्वाच्या मुद्द्याकडे मी आपलं पुन्हा लक्ष वेधू इच्छितोय की ही जी भारताची राज्यघटना आहे, ही भारताची राज्यघटना लिहून ज्या वेळेला पूर्ण झाली गेली तर त्यावेळेला काही व्यक्तींचा समावेश की ज्यांचा उल्लेख तुमच्या समोर मला करणं गरजेचं आहे असं वाटतंय। याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे प्रेम बिहारी नारायण रायनाथ। म्हणजे भारताची जी राज्यघटना आहे ती कॅलिओग्राफी जी आहे, म्हणजे अलीकडच्या काळातली इंग्रजी मधली कर्सू सारखी वाटते, त्या कॅलिओग्राफी मध्ये लिहिण्याचं काम या प्रेम बिहारी नारायण रायनाथ यांनी केलेलं आहे। हस्तलिखित आहे, मी पुढे सांगतो तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये। 251 पानांची ही राज्यघटना आहे। 16 गुणिले 22 इंच एवढा त्याचा आकार आहे। आकार आहे 16 गुणिले 22 इंचाची 251 पानांची राज्यघटना आहे। आणि हिचं जे वजन होतं ते 3.75 किलोग्राम म्हणजे 4.5 किलो वजनाची भारताची राज्यघटना आहे। आणि ही राज्यघटना लिहायला प्रत्यक्ष हस्तलिखितामध्ये लिहायला एकूण 6 महिने लागले। हा इतिहास मी तुम्हाला यासाठी सांगतोय की भारताच्या राज्यघटनेचं जे महत्व आहे की जगभरामध्ये असं कुठेच नाहीये, आणि म्हणून आमच्या देशाच्या राज्यघटनेचा हा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगतोय। याच्यामध्ये इंग्रजीमधील एक छापील प्रत आहे की जी छापली टंकलिखित केलेली होती। दुसरी प्रत जी होती ती इंग्रजीमध्ये हस्तलिखित आहे, नीट लक्षात घ्या। आणि तिसरी जी प्रत आहे ती हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे, पण ती हस्तलिखित आहे। म्हणजे या 3 प्रती भारताच्या राज्यघटनेच्या ओरिजिनल आज जे आहे याच्यामध्ये एक इंग्रजी मधली आहे की जी टंकलिखित आहे, एक हस्तलिखित इंग्रजी मधली आहे आणि एक हिंदी भाषेमध्ये लिहिलेली हस्तलिखित या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता हे आपल्याला सांगणं मला गरजेचं वाटतं की हिंदीमध्ये जो अनुवाद झाला आपल्या भारताच्या राज्यघटनेचा,
हा हिंदी मधला अनुवाद आणि ती हस्तलिखित लिहिण्याचं काम वसंत कृष्ण वैद्य यांनी केलेलं आहे. वसंत कृष्ण वैद्य हे नाव लक्षात घ्या. यांनी ही हस्तलिखित केलेली आहे हिंदी मध्ये. आणि याच्यामध्ये जे चित्र रूप सजावट आहे म्हणजे ज्याने भारताची राज्यघटना पाहिली असेल त्याचं असं लक्षात येईल की याच्यामध्ये काही चित्र टाकलेलं आहे. तर हे जे चित्ररूप सजावट आहे ही चित्ररूप सजावट करण्याचं काम शांती निकेतन मधील नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये कोणते चित्र घेतले तर ती पण क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. सगळ्या जाती धर्मांचा पंथांचा त्याच्यामध्ये समावेश असावा म्हणून जाणीवपूर्वक काही चित्ररूप या ठिकाणी टाकण्यात आले. त्याच्यामध्ये विजय होऊन परतणारे भगवान राम ते विजय होऊन ज्यावेळेला परतले त्यावेळेचं एक सुंदर छायाचित्र भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल. राम लक्ष्मण आणि सीतेचं त्याचबरोबर गौतम बुद्धांचं पहा तुम्ही मी जे तुम्हाला सांगतोय ते की भारताची जी राज्यघटना आहे ही जगभरामध्ये का आगळीवेगळी निर्माण झाली की या देशामध्ये जात धर्म वंश पंथ आणि वंश आणि लिंग याचा कोणत्या विचार न करता सगळ्यांना सामावून घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी गौतम बुद्ध असतील वर्धमान महावीर गुरु गोविंद सिंग सम्राट अकबरांचा सुद्धा समावेश आहे. शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई टिपू सुलतान महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांची काही चित्ररूप या भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. आणि याची सगळी सजावट ही केलेली आहे ती म्हणजे नंदलाल बोस यांनी. एक अजून महत्वाचं नाव मला तुमच्या डोळ्यासमोर मुद्दा मांडायचंय घटना समितीचा इतिहास अभ्यासत असताना आणि ते नाव आहे व्यवहार राम मोहन सिन्हा. आपण हे नाव ऐकलेलं नसेल कदाचित काहींनी ऐकलं असेल पण व्यवहार राम मोहन सिन्हा यांनी भारताच्या राज्यघटनेची जी प्रस्ताविका आहे उद्देश पत्रिका सरनामा हा स्वहस्ताक्षरात लिहिलेला आहे राम मोहन सिन्हा यांनी. आणि इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणजे हस्तलेखन केलेलं आहे की त्याला कलेचं मास्टरपीस म्हटलं गेलेलं आहे. की कला काय असली पाहिजे लिखाणाची तर इतकं सुंदर असं ओरिजिनल आजही राज्यघटनेच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसेल. हे कलेचं मास्टरपीस असलेलं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं स्वहस्ताक्षरामध्ये. आणि म्हणून एवढं मोठं महत्व असलेली ही जी भारताची राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटनेच्या तिन्ही ओरिजिनल प्रती आजही संसदेच्या ग्रंथालयामध्ये हेलियमने भरलेल्या एका काचेच्या डब्यामध्ये आपल्याला दिसते. हेलियम हा जो काही वायू आहे याच्यामुळे ते हस्तलिखित खराब होऊ नये त्याची पानं वाळू नये यासाठी हेलियमने भरलेल्या एका काचेच्या डब्यात अजूनही भारताच्या राज्यघटनेच्या या तिन्ही प्रती सुरक्षित असल्याचं आपल्याला दिसून येईल. सहज म्हणून तुम्हाला हे जे प्रेम बिहारी आहे त्यांचं छायाचित्र व्यवहार रामनारायण यांचं छायाचित्र मी आपल्या समोर मुद्दाम या ठिकाणी ठेवलेलं आहे की त्यांनी हे हस्तलिखित संविधान या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या घटना समितीच्या संदर्भामध्ये एकूण 3 महत्वाची भाषणे केलेली आहे. त्याच्यात तारखा मी मुद्दाम आपल्या समोर ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये एक तारीख आहे 17 डिसेंबर 1946 ला मंगळवारी त्यांनी एक भाषण केलेलं आहे. दुसरं भाषण त्यांचं झालं होतं 4 नोव्हेंबर 1948 ला गुरुवारच्या दिवशी. आणि तिसरं एक भाषण त्यांनी केलेलं होतं 25 नोव्हेंबर 1949 ला शुक्रवारच्या दिवशी. मी मुद्दाम यासाठी आपल्याला हे सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटना समितीच्या संदर्भामध्ये जी 3 भाषणं केलेली आहे ही 3 भाषणं जगप्रसिद्ध झालेली आहे. आणि म्हणून याच्यातले 1-2 भाषणं जी आहेत की ती मी मुद्दाम तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय. याच्यामधलं पहिलं त्यांचं जे भाषण आहे ते आपण सगळेजण या ठिकाणी फक्त एक काळजी करू. हे मुद्दाम यासाठी आपल्या समोर मी ठेवलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा ओरिजिनल आवाज आहे
आणि त्यावेळेला घटना समितीमध्ये त्यांनी जे भाषण केलेलं होतं त्याचा एक पार्ट फक्त मी तुम्हाला दाखवला आणि एक अजून पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तो 3 मिनिटाचा आहे. तो यासाठी दाखवतोय तुम्हाला की आमच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला अशी शंका येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार का म्हटलं गेलं. जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते कायमस्वरूपी, इतर घटना समितीमध्ये सदस्य होते, मग असं असताना आंबेडकरांनाच घटनेचं शिल्पकार का म्हटलं गेलं. तर मी जे तुम्हाला 2-3 कारण सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ड्राफ्टिंग कमिटीचे. या ड्राफ्टिंग कमिटीच्या अंतर्गत असलेले काही सदस्य मृत झाले, काही आजारी होते, काही परदेशात होते आणि असं अदल-बदल झाल्यामुळे याचा खरा जो भार होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती त्यावेळेला थोडी नाजूक होती, पण अशाही स्थितीमध्ये जवळपास 7 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. प्रसंगी काही देशांमध्ये प्रत्यक्ष जाऊन राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्या त्या देशांच्या राज्यघटनेमध्ये काय चांगलं आहे ते स्वीकारलं, जे वाईट वाटते ते या ठिकाणी सोडून दिलं. हे एवढं सगळं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यावेळेला त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं गेलं. आणि याचा उल्लेख या पुढच्या भाषणामध्ये तुम्हाला आठवणीने दिसेल ते मी तुम्हाला आता या ठिकाणी ऐकवतो. ज्या वेळेला घटना समितीचा शेवटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्याला राजेंद्र प्रसाद दिसतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्यांच्या समोर जो डिबेट झालेला आहे तो डिबेट मी तुम्हाला फक्त या ठिकाणी ऐकवतो. राष्ट्रपति महोदय सर, मैं इस सदन में उपस्थित उन लोगों में से एक हूँ जो जानते हैं कि संविधान का मसौदा तैयार करने में डॉक्टर अम्बेडकर ने कितनी मेहनत और लगन की है. शायद सदन को पता हो कि उसके द्वारा मनोनीत 7 सदस्यों में से एक ने इस्तीफा दे दिया और उसकी जगह किसी और को नहीं दिया गया. एक सदस्य थे अमेरिका में जो उनकी जगह दिखाई नहीं और एक और सदस्य अपने कुछ कामों में राजनीतिक कामों में व्यस्त रहे, इसलिए उनकी जगह देखा नहीं. एक या 2 सदस्य दिल्ली के पास थे और शायद सीनेट की वजह से शामिल न हो सके. इसलिए आखिर में हुआ यूं कि मसौदा तैयार करने का सारा भार आ पड़ा डॉक्टर अम्बेडकर पर. और मुझे कोई शक नहीं कि हम सब उनके अनुयायी हैं. जो भी श्रेय दिया जा रहा है वो मेरे अकेले का नहीं है. इसका कुछ हिस्सा जाता है सर बी.एन. राव को, जो कि हमारी इस सभा के संवैधानिक सलाहकार हैं, जिन्होंने ड्राफ्टिंग कमेटी के विचार करने के लिए संविधान का कच्चा मसौदा तैयार किया. इस श्रेय का कुछ हिस्सा उस ड्राफ्टिंग कमेटी के सदस्यों को भी जाना चाहिए. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. इसलिए जनता और उसकी राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय लेना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में गलत है. यहाँ आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे ये प्रतीत हुआ, जो शायद किसी और को न हुआ हो, कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनकी चेयरमैन डॉक्टर अम्बेडकर ने अपनी खराश मेहनत के बावजूद ये काम पूरा किया. याच्यामध्ये 2 मुद्दे लक्षात आले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते, सभागृहाचे अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचं कौतुक केलेलं आहे. आणि दुसरी बाजू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला बोलले त्यावेळेला
त्यांनी असं सांगितलं की याचं श्रेय जरी मला देत असले तरी या श्रेयामध्ये दुसरे सहकारी आहेत, त्यांचं नाव त्यांनी घेतलं ते म्हणजे ॲडव्होकेट BL राव. आणि म्हणून इतकं विचार करणारी समाज सुधारक मंडळी त्यावेळेला होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून भारताच्या राज्यघटनेचं शिल्पकार म्हटलं गेलं असं आपल्याला प्रामुख्याने लक्षात येईल. आणि आजच्या या माझ्या निवेदनामधला शेवटचा भाग मी आपल्याला फक्त सांगतोय की मग अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनेचा आम्ही स्वीकार केला. 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी देशामध्ये सुरू झाली. आणि भारताच्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, म्हणजे जसं एखाद्या पुस्तकाचा सारांश असतो सुरुवातीच्या प्रस्तावनेत, तशी या संपूर्ण देशाची राज्यघटना जर आपल्याला लक्षात घ्यायची असेल तर ती या थोड्या शब्दांमध्ये लिहिलेली आहे. तिला प्रस्तावना म्हणतात, उद्देशपत्रिका म्हणतात, सरनामा असं म्हणतात. तर या सरनाम्यामध्ये तो सारांश सगळा आहे. आणि ती राज्यघटना अशी आहे की आम्ही भारतीय लोक, म्हणजे ही राज्यघटना आम्ही सगळ्या लोकांनी स्वीकारली, म्हणून त्याची सुरुवात आहे की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचं प्रतिज्ञापूर्वक ठरवलं. म्हणजे हे सगळे आम्ही भारतीय लोक आज प्रतिज्ञा करतोय. म्हणून ते असं म्हणतात की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचं प्रतिज्ञापूर्वक ठरवून भारतीय लोकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचा न्याय, विचार, उच्चार, आचार, श्रद्धा, समजुती आणि पूजा यांचं स्वातंत्र्य, तसेच दर्जा आणि संधी यांची समानता ही प्राप्त व्हावी, तसेच राष्ट्रांचे ऐक्य आणि एकात्मता या संबंधी हमी देऊन भारतीय लोकांमध्ये बंधुभाव वाढावा याकरिता सन 1949च्या नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेला या राज्यघटनेचा स्वीकार करीत आहोत आपली म्हणून व तत्संबंधी कायदा करून तिला आम्ही अधिग्रहित करत आहोत. अशा प्रकारची भारताच्या राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही असल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि या उद्देशपत्रिकेचा आपण अभ्यास केला तर राज्यघटना समजली असा त्याचा अर्थ होईल. हे जे भारताचं संविधान आहे प्रस्तावित लिहिलेलं, याची ही प्रत मुद्दाम आपल्याला या ठिकाणी मी छायाचित्राच्या द्वारे प्रामुख्याने दाखवतोय. अशा प्रकारे भारताच्या राज्यघटना समितीचा इतिहास मी कमी शब्दांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल असं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये दिलेल्या वेळेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण भविष्यामध्ये म्हणजे या वर्षभरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करतोय घटना निर्माण झाल्यापासून. म्हणून या अमृत महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन आपापल्या पातळीवर आपण सगळ्यांनी करावं असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो. आणि मला प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीनं या ठिकाणी हे प्रेझेंटेशन सादर करण्यासाठीची संधी दिली त्याकरता डॉक्टर किशोर कोल्हे सर, प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन मेढे सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा 1 तासामध्ये सरांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांना समोर ठेवून त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर त्या 1 तासाच्या मांडणीतून आणि ऐतिहासिक संदर्भाच्या आणि महानी व्यक्तिमत्वांच्या निवेदनातून त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. प्राध्यापक प्रबोधिनीतली व्याख्यानमाला सर जशी पुढे सरकते आहे तशी वैचारिक दृष्ट्या आणि अभ्यासाच्या दृष्ट्या ती उंचावरती जाताना दिसते आहे. आणि म्हणून नक्कीच या गोष्टीचा मला आनंद आहे. सरांनी ज्या 2 व्हॉइस रेकॉर्ड या ठिकाणी ऐकवल्या त्या अत्यंत दुर्मिळ स्वरूपाच्या आहेत. व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती ज्या फिरतात त्या खऱ्या रेकॉर्डिंग नसतात. पण या 2 रेकॉर्डिंग विद्यार्थी मित्रांनो विशेषतः तुम्ही जे ऐकलेले आहेत
त्या अत्यंत महत्वाच्या आणि दुर्मिळ आहेत. आणि त्यातली स्वतः 25 नोव्हेंबर 1949 ची शेवटची रेकॉर्डिंग सरांनी ऐकवली, ती भारताच्या लोकशाहीचं भविष्य सांगणारं वाक्य डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी संविधान सभेत म्हटलेलं आहे की देशाची राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याला अर्थ नाही, ती चालवणारे राज्यकर्ते किती लायक आहेत. आणि देशाची राज्यघटना कितीही खराब असली पण चालवणारे राज्यकर्ते जर लायक असतील तर खराब राज्यघटनाही चांगली होते आणि लायक नसतील तर चांगली राज्यघटनाही खराब होते. 75 वर्षाच्या या भारतीय लोकशाहीचं यश आणि अपयश आपल्या समोर आहे. या कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय समारोपाने सन्माननीय प्राचार्य सर करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. प्राध्यापक प्रबोधिनीच्या या 5व्या व्याख्यानमालेचे आजचे वक्ते आपल्या सर्वांचे सुपरिचित राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे, प्राध्यापक प्रबोधिनीचे सन्माननीय चेअरमन प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र कुमार मेढे आणि उपस्थित माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्र. मग अशी मेढे सरांनी एकच वाक्य सांगितलं की आता या प्राध्यापक प्रबोधिनीची जी व्याख्यानमाला आहे ती एका वेगळ्या उंचीकडे वाटचाल करते, हे खरं आहे. मला पहिलं व्याख्यान आठवतं, मेढे सरांनी सुरुवात केली, दुसरं मी स्वतः म्हटलं, तिसरं झालं, चौथं झालं आणि आज मला वाटतं हे पाचवं. तर एका नवीन विषयाला हात घालून आपण त्याच्या खोलपर्यंत किती जात आहोत याचं भान मला. राज्यघटनेविषयी आपण खूप काही ऐकत होतो, खूप काही माहिती आपल्याला होती, परंतु जी काही होती ती अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि चांगल्या पद्धतीने नेवे सरांनी आपल्या समोर सादर केली. मला आठवतं इंटिग्रेटेड इंडिया, ज्याला आपण अखंड भारत म्हणायचो, त्याचे धार्मिक आधारावर म्हणा का वैचारिक आधारावर म्हणा 2 तुकडे झाले, त्याच्यानंतर आणखी तुकडे झाले. त्याच्या माध्यमातून इथली जी हाडामाडाची माणसं आहेत त्या माणसांची मनं यांत्रिक पद्धतीने कार्य करायला लागलीत. पण या यांत्रिक पद्धतीने कार्य करण्यासाठी जी यंत्रणा राबवायची आहे त्यासाठीचा जो भावनिक मसुदा आणि भावनिक ढाचा तयार केला गेला तो खरं म्हणजे राज्यघटनेचा आहे. तो भावनेवर आधारित आहे. त्याच्यामध्ये आपण खूप खोल काही गेलेलो नाही, कारण त्याच्यामागे हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्या इतिहासाचा अभ्यास करूनच हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि मानवी जीवनाची, मानवी मूल्यांची शेवटच्या टोकापर्यंतची मानसिकता विचारात घेऊन तयार करण्यात आलेला आहे की काही हो, परंतु याच्यातून मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे, माणसाचा विकास झाला पाहिजे, याच्यातून राष्ट्राचा विकास निश्चितच आहे. कुठल्याही धर्माविषयी, कुठल्याही जातीविषयी उहापोह या ठिकाणी न होऊ देता अत्यंत मार्मिक पद्धतीने जो मसुदा झाला आणि त्याच्यावर जी टिप्पणी डॉक्टर बाबासाहेबांनी केली त्यांच्या शेवटच्या नोव्हेंबर 49च्या भाषणामध्ये, ती खरोखरच आज आपल्याला दिसत आहे की जर राज्यकर्ते चांगले असतील तर राज्यघटना ही अगदी चांगली असू शकेल. जर राज्यकर्ते नालायक असतील तर ते राज्यघटनेला काही अर्थ नाही. आपण याविषयी खुलासा जाणार नाही कोणते चांगले कोणते वाईट, पण आपण मात्र सजग होऊन या राज्यघटनेचं रक्षण करून या राज्यघटनेच्या मूल्यांची जोपासना कशा प्रकारे होईल याची काळजी आपण घ्यावी असं आवाहन या ठिकाणी करतो. आणि खरोखरच आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला राज्यघटनेविषयी जी अगदी सखोल माहिती आपल्या समोर सादर केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. पण तरीही अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित केलं. एक मुद्दा धावत्या वेळेच्या कदाचित व्यस्ततेमध्ये कमीपणामुळे
त्यांच्या बोलण्यात तो राहिला. खरं तर त्यावर खूप बोलू शकतात की आपली ती उद्देश पत्रिका आहे आणि अर्पण पत्रिका आहे. भारतीय संविधान जगातलं एकमेव असं संविधान आहे की ते कुणालाही अर्पण केलेलं नाही. देवाला अर्पण केलेलं नाही, देशाला अर्पण केलेलं नाही, तर या देशातील लाखो करोडो जनतेला ते अर्पण केलेलं आहे. म्हणजे या देशात राहणारा प्रत्येक नागरिक याला ते अर्पण केलेलं आहे. स्वतः प्रत अर्पण. आणि म्हणून सर तुम्ही ते नेहमी सांगतात की आम्ही लोक, भारताच्या राज्यघटनेची सुरुवात जी होते ते आम्ही लोक, वी द पीपल पासून त्या ठिकाणी होते. आणि त्यामध्ये ती जी अर्पण पत्रिका आहे, आपण आपला राष्ट्रीय पक्षी, आपला राष्ट्रीय प्राणी, आपल्या राष्ट्राचं बोधचिन्ह, आपल्या राष्ट्राची संस्कृती त्या अर्पण पत्रिकेच्या डिझाईन मध्ये जर आपण बारीक निरीक्षण केलं, तिथे तुम्हाला हत्ती दिसेल, घोडा दिसेल, मोर दिसेल, सिंह दिसेल, त्या ठिकाणी अशोक चक्र दिसेल. ती जी डिझाईनिंग त्या ठिकाणी बनवली गेलेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच पानावरती भारतीय संस्कृती दिसली पाहिजे. आणि म्हणून त्यावर देखील त्या ठिकाणी तो फोकस त्यांनी पाडलेला आहे. आपण जोरदार टाळ्या जरा सरांसाठी या ठिकाणी महत्वाचं एक संबोधन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीनं, महाविद्यालय परिवाराच्या वतीनं, तुम्हा सर्वांच्या वतीनं मी प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे यांचं ऋण व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण या ठिकाणी व्याख्यान दिलं. त्यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी भूषवलं, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. विशेषतः अभ्यासिकेतले विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा भाग महत्वाचा असल्यामुळे त्यांनाही या ठिकाणी विनंती केली. बाळांनो, दर शनिवारी या ठिकाणी प्रत्येक प्राध्यापक महत्वाच्या विषयावर व्याख्यान देत असतो. आपण त्या ठिकाणी आलात तर आपल्या ज्ञानात त्या ठिकाणी भर पडेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांचे व्याख्यान काही तासानंतर या देशातल्या 140 कोटी लोकांपर्यंत जाण्यासाठी सरांनी ती व्यवस्था केली. आमचे पत्रकार बंधू विशाल सूर्यवंशी या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच सरांचे व्याख्यान काही तासानंतर युट्यूबला असेल आणि अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. भारतीय संविधानावरती बोलत असताना अत्यंत बॅलन्सिंग पद्धतीने बोलावं लागतं, अत्यंत अभ्यासाने बोलावं लागतं. कारण या क्षेत्रातले जे अभ्यासक जाणकार जे आहेत त्यांच्यासाठी आता हे भाषण खुलं होणार, लक्षात घ्या. त्यामुळे एखाद्या ऐतिहासिक घटनेवर बोलणं विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक बंधूंनो अजिबात सोपं नसतं. खऱ्या अर्थाने परीक्षा असते, हे धाडस कोणी करत नाही. आम्ही अनेक ठिकाणी बोलतो, पण बोलताना अनेक वेळा पत्रकार बांधवांना सांगतो की बाबा रेकॉर्डिंग करू नको. कारण का तर बोलण्याच्या सगळ्या त्या जोशामध्ये एखादा संदर्भ चुकीचा आला तर त्या ठिकाणी अनेक ॲलिगेशन होत असतात. पण मी बघत होतो की जवळपास 1 तासाच्या मांडणीमध्ये सरांनी त्या पीपीटी बनवलेल्या होत्या त्या भारतीय संविधानामधूनच घेतलेल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण करत असताना अनेक ठिकाणी सर अत्यंत मोजून मापून त्या ठिकाणी बोलत होते. आणि म्हणून विशाल सूर्यवंशी सर तुम्हा सर्वांचा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.